प्रभू माझा वाटा आहे, मी तुझ्या वचनांचे रक्षण करण्याचे वचन देतो. 8 एप्रिल 2026 बुधवार. आज सकाळच्या आमच्या ध्यानासाठी मी संत योहानच्या सुवांगतूच्या 20व्या अध्यायातील 21व्या ओळीपासून निवडले आहे. येशूने त्यांना पुन्हा सांगितले, शांती तुमच्यावर असो. जशी पिता मला पाठविले, तशीच मी तुम्हाला पाठवितो. सकाळची नमस्कार मित्रांनो. प्रभू त्यांच्या शिष्यांना त्याने केलेल्या कामासाठी पाठवतो. चला या ओळीवर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय पाठवणे. येशू त्याच्या पुनरुज्जीवनानंतर मरियमला आणि सर्व शिष्यांना आणि अनेक लोकांना दिसला. त्याच्या वडिलांकडे जाण्यापूर्वी आणि शिष्य एकत्र जमले होते आणि एका घरात बंदिस्त झाले होते. तेव्हा येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि पहिल्यांदा त्याने सांगितले, शांती तुमच्यावर असो, आणि त्याने त्याच्या हातावरील जखमांचे दर्शन दिले आणि पुन्हा सांगितले, शांती तुमच्यावर असो, आणि सांगितले, जशी पिता मला पाठविले, तशीच मी तुम्हाला पाठवितो. वडिलांनी येशू ख्रिस्ताला पाठवण्याचा उद्देश होता की तो जगाच्या पापांचे मूल्य चुकवणारा मेंढा असेल, संपूर्ण जगाचे पाप वाहणारा बलिदानी मेंढा. हे केले गेले होते की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो देवाशी सुलह साधेल, देवाशी शांती मिळवेल आणि देवाकडे परत येईल. आणि आता येशूने प्रेम राज्याची कैफियत केली आणि त्याने स्वतः सर्व आमची पापे घेतली आणि आमच्या पापांसाठी मेला आणि आता मृत्यूला नष्ट करून पुन्हा जिवंत झाला आणि आशा दिली की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला निश्चितच शाश्वत जीवन मिळेल. आणि आता जगाला देवाचे प्रेम, राज्य आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल समजावण्यासाठी, जो आमच्यातील प्रत्येकासाठी मेला, शिष्यांना जगात पाठवले गेले होते की सुवांगतूचा प्रचार करा, देवाचे प्रेम वाटा, लोकांना समजावून सांगा की पश्चात्ताप करून देवाकडे परत येणे महत्त्वाचे आहे जेणेकरून प्रभू आम्हाला क्षमा करेल, प्रभू आम्हाला स्वीकारेल, आम्हाला देवाशी शांती मिळेल आणि आम्ही प्रभूसोबत राहू शकू, कारण हाच त्याचा उद्देश होता आणि तो उद्देश संपूर्ण जगात प्रचारित करायचा होता आणि शिष्यांना हे करण्यासाठी पाठवले गेले. आमच्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे देवाचे प्रेम आणि क्षमा वाटण्याची. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता, आम्हाला प्रभू बाहेर जाऊन चांगल्या बातम्या प्रचार करण्यास मदत करा. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.